कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग दादा 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 जोरात मिळी नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा समानदेवा निवृत्ती उदारा समानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यत्र जननी देवाती हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी येथे नाही ऊर आले अवतार 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 येथे नाही पूर 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 आले येथे नाही ऊर आले अवतार येथे नाही ऊर आले अवतार येथे नाही ऊर आले अवतार येथे नाही ऊर आले काय गोड प्रमाणे सच्चिदानंद पदवी घेणे मिळालेलं आयुष्य आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया खाया पिया सुख से
काही शब्द आहेत बघा. औट हात का मानव देह अल्लाने, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. सगळ्यांना मिळालाय, प्रत्येकाला मिळाल, सगळ्यांना प्राप्त झालाय बघा. ऐका. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना कोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, काय शब्द आहेत महाराज, काय उगच मिळालाय. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. ओ शतवर्षाची गणना. वारीमध्ये आपण म्हणत होतो की नाही भजन, तुम्ही आठवा मधुसूदना हो, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. संतांनी आपल्याला जाग केलं बरं. खरंच सांगतो, संत आपल्याला जाग करण्यासाठी झाले महाराज, दुसरा काही हेतू नाही. संत आपल्याला म्हणतात, अरे तुमचा आजा मेलाय, पंजा मेलाय, बाप सुद्धा गेलाय. आजा मेला पंजा मेला, बाप मसिना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसिना गेला. अच्छा मेला पंजा मेला, बाप मसिना गेला. अच्छा मेला पंजा मेला, बाप मसिना गेला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा 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 जागा पाठी उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. वा, काय आवाज आहे, काय प्रमाण आहे. पण आपलं दुःख ज्याला कळतं तो आपला सखा असतो बरं का, ध्यानात ठेवा. आपलं दुःख ज्याला कळतं, अरे तू काहीतरी टेन्शन मध्ये आहे, त्याला सखा म्हणतात. आणि जगाचं दुःख ओळखणारा सखा फक्त माझे ज्ञानोबा आहेत महाराज, दुसरं कोणी नाही महाराज. म्हणून विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा प्राण सखा म्हटलंय बुवा. विवेका सागरा ज्ञानाच्या 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 सागरावो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ओ सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा.
का म्हटलंय कृपाळू उदार माझा. काही गोड चाल आमचे ओंकार महाराज गातात तेवढं म्हणा गड्या ते कृपाळू उदार म्हणा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. माझा बाबा कृपा उदारे माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार. तया नमस्कार. तया नमस्कार. तया आ माऊली ज्ञानराज हे माऊली वारंवार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. ऐकलंय अभंग. अवघा रंग एकजा रंगी रंग लाल 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 श्रीरंग अवघा रंग एक जार. काय शेवट या अभंगाचा म्हणे चोख्याची मारी. अरे चोखोबाऱ्यांच्या पत्नीला सुद्धा अभंग लिहायला लावला. सगळ्या समाजाचे संत एकत्रित आले. मेळविली माने वैष्णवाची. मेळविली माने वैष्णवाची. मेळविली माती वैष्णवाची. मेळविली माती वैष्णवाची. हे जयाने घातली मुक्तीची गवाही.
नामदी वैष्णवांची सगळे संत नागरे बाबा संतोष बाबा एका विचाराने एकत्रित आणले. ज्ञानोबरायांनी क्रांती केली, सगळ्या जगाला ज्ञान दिलं, ज्ञानेश्वरी दिली. आपला तालुका जो आहे तो ज्ञानेश्वरीचा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार झालेला तालुका आहे, पैस खांब्याचा तालुका आहे. अरे पाठ लागली रे खांबाला, माझ्या माऊलीच्या मुखातून ज्ञानेश्वरी निघाली. भाग्यवान भाग आहे तुमचा, काही कमी नाही या भागाला. माऊलीचे पाय लागलेला तालुका आहे. माझ्याकडे बघा, असं झालं बुवा. आणि मग आता ज्ञानोबा आहे 22व्या वर्षी ज्यावेळेला समाधीला बसले, सगळं जग रडायला लागलं, संत रडायला लागले, देव सुद्धा रडायला लागला, रुक्मिणी माता सुद्धा रडायला लागली. फार गोड वर्णन आहे. बांधिल्या पेंधीचा सुटलासे आ. ज्या ज्ञानोबरायांनी सगळ्या संतांना एकत्रित केलं, ज्या ज्ञानोबरायांनी तुमच्या माझ्यावरती ज्ञानेश्वरी सारखा उपकार केला, ज्या ज्ञानोबरायांनी जगाला हरिपाठ दिला, 22 वर्षामध्ये असं तत्वज्ञान उभं केलं, एक एक ओवी जरी शिकलात तरी जीवन सफल होईल, अशी माऊली आता समाधीला बसले. बघा काय काढलं. बांधिल्या पेंधीचा सुटलासी आ. तृणरानुमाळा पांगलेस. संत रडायला लागले. आज या नानाच्या जाण्यानं हा घर परिवार रडतोय बघा. त्यांच्या मुलांना आठवण येत असते. एवढा समाज जमतो इथं, एवढं गोड कीर्तन चालू आहे, गोड चाली चालू आहेत, कीर्तन रंगलेलं आहे, सगळेजण त्याच्यामध्ये भावुक झालेले आहेत. पण आज या सगळ्यामध्ये माझ्या अविनाश दादाला, किरण दादाला, माझ्या त्या अश्विनी ताईला त्यांचा नाना दिसत नाही. बांधिल्या पेंधीचा सुटलासे आ. तृणरानुमाळा पांगलेसे. अरे एखाद्या घराचा करता धरता बाप जावा, एखाद्या घरातला तरणा बांड पोरगा जावा, त्या घरामध्ये जसं दुःख राहतं ना, तसं माऊलीच्या जाण्यानं संप्रदाय पोरका होत आहे. बांधला तळाचा फुटला से पाट, बांधला तळाचा फुटला से पाट. आतला फुटला से पाट. बाबा बांधला तळा ओघ बारा वाटा मुरडतात. फुटला से पाट. ओ गी मारा मुरडता आगी मारा. हे बारा वाटा ओ बारा वाटा. सगळे संत रडतायत बारी. विश्वाचे संत रडतायत, ज्या संतांनी कधी प्रवृत्ती ग्रासली नाही, असे निवृत्तीनाथ महाराज रडतायत, नामदेवराय रडतायत, जनाबाई रडते, सावता महाराज रडतात. का? कोणाचा शेवट गोड होतो या जगात, त्याच्याकडे चाललोय आपण. एवढा सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम या गोरे पाटील परिवाराने आपल्या नानांसाठी ठेवला असेल. हो, त्यांचे परिवाराचे जावई अनिल शेठ असतील, किरण दादा असतील, अविनाश दादा असेल, अश्विनी ताई असेल, व त्यांचे सगळे बंधू असतील. एका विचारानं जर हे कीर्तन ठेवत असतील तर माझं वाक्य घरी घेऊन जा. शेवट कुणाचा गोड होतो, कुणी म्हणावा आमचा जिवंतपणे शेवट गोड झाला. ऐका रे, विश्वाच्या माऊलीसाठी सगळे संत रडत होते, सगळे देव सुद्धा आता रडत होते. 22व्या वर्षामध्ये माऊली आता समाधीला बसत होते. ऐका, माऊली समाधीला बसत असताना एक हात माऊलीचा ज्ञानोबरायांचा निवृत्तीनाथ धरला होता, एक हात पांडुरंगाने धरला होता, एक हात माऊलीचा
देवाच्या हातात आहे, एक हात माऊलीचा साधूच्या हातात आहे. काय भाग्य आहे. एक हात देवाच्या हातात, एक हात साधूच्या हातात आहे. प्रसंग डोळ्यासमोर आणा. कुणी शेवट गोड केला या जगामध्ये? अरे आपला होऊ शकत नाही शेवट गोड. कुणाचा शेवट गोड झालाय का? तुकाराम महाराज हे अभंग लिहितात. ऐका रे, जिवंत असताना जर अभंग असेल तर घरी घेऊन जा. एका बाजूला हात देवानं धरलाय, एक हात निवृत्तीनाथ महाराजांनी धरलाय. आणि आता समाधीच्या स्थळावरती माऊलीला आणलं जाते. बघा, हंबरडा फोडून मुक्ताबाई रडते, सगळे संत रडतायत, विश्वाचा मालक सुद्धा रडतोय. त्या बसण्यानं आता ज्ञानराजा माऊली माऊली सगळे संत आता रडतायत, विश्वाचा मालक सुद्धा रडतोय. रुक्मिणी माता म्हणते, पांडुरंगा तुम्ही का रडता? तुम्ही तर कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिवान आहात. रुक्मिणी मातेला देव सांगतात, बघ रुक्मिणी, असा योगी नाही, असा तपी नाही, असा जपी नाही, असा शिरोमणी नाही. 22व्या वर्षामध्ये जगाचा उद्धार केला बघ. अरे ज्यांनी त्रास दिला त्यांना सुद्धा संत बनवलंय, ज्यांनी झोळी फाडली त्यांना सुद्धा माफ केलंय, ज्या आळंदीला जगू दिलं नाही त्या आळंदीला माफ केलंय. असा ज्ञानराजा नाही, असा संत नाही, असा योगी नाही, असा जपी नाही, असा तपी नाही. एवढं ऐकल्यावर आता रुक्मिणी माता सुद्धा रडायला लागते. उगवारा वाटा मुरडताती ओ गबारा वाटा ओ
माहेरा आला निजाचा माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आला निजाचा माहेरा आला निजाचा माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा हा भेटी रखुमाईचा बरा भेटी रखुमाईचा बरा आला निजाचा माहेरा आला निजाचा माहेरा बेटी रखुमाईच्या बया बेटी रखुमाईच्या बया आलो निजाच्या माहेरा आलो निजाचा माहेरा निजाचा माहेरा निजाचा माहेरा वा वा गायक वा काय केलं त्याच्यासाठी आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपयास हाती आला निरोपयासंता हाती आला आपुल्या माहेरा जाईन मी आपुल्या माहेरा जाईन मी जाईन पंढरीये माझे माहेर साजनी पंढरीये माझे माहेर साजनी पंढरीये माझे माहेर साजरी पंढरीये माझे माहेर साजरी हो पंढरीये माझे माहेर साजनी पंढरीये माझे माहेर साजनी ओविया कांडनी गाबू किती पंढरीये माझे माहेर साजरी पंढरीये माझे माहेर साजनी माहेर शब्दासाठी खूप जोरात टाळी वाजली माया मंदिरा लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीने हे जाई पिला ना बेटाया आज घायाळ पक्षीने जाई पिला ना बेटाया तीन बांधल घरट भरविला मोतीचा घेऊन या पंखा खाली भरविला मोतीचा दूर उडाली पाखर पांग आईचा फेडाया आज गायाळ पक्षीनी जाई पिला भेटा जाई क्या बात है वाह 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 आई आहे महाराज ज्याला आई नाही त्याला विचारा जशी आई आहे ना बाप करी जोडी वरस दिलंय बघा आपण लेकुराची ओढ किती कष्ट करतो ना
आपुली कुरवंडी वाळवणी वो एकाएकी केला मिरासीचा ग त्या फाटक्या सदऱ्याला किती तिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली मला कसस होत या कुणी नाना म्हणताना कुणी बाबा म्हणताना वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसता वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची आमचा एकनाथ बसलाय मुरली वाले बंसी वाले मुरली वाले बंसी वाले मत सुध बुध कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जो एकदा सगळ्या परिवाराला धन्यवाद.